बारामतीला जाऊन सांगणार का माझ्या घरी पाणी नाहीत? बारामतीला जाऊन सांगणार का माझ्या घरातला पेशंट आजारी आहे, वायसमला मला मदत पाहिजे, लोकमान्यला मला मदत पाहिजे, तिकडे जाऊन सांगणार का? अरे पिंपरी चिंचवड मध्ये लोकप्रतिनिधी आहेत, तेवढे सक्षम लोकप्रतिनिधी आहेत, तेवढे विचार करणारे प्रतिनिधी आहेत, तेवढे समर्पित काम करणारी लोकप्रतिनिधी आहेत. अरे त्यांच्या बाबतीत विचार करा. स्वामीवाणी पिंपरी चिंचवडकरांनो, वाईट वाटतं एवढे वर्ष आपण त्यांच्या डोक्यावर घेऊन नाचलो, पण काय केलं? फक्त वाद लावले, त्यांनी काहीच केलं नाही. आपण या शहराचे नागरिक आहोत. या शहरामध्ये आपण आपल्या अडचणी, आपल्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला आमच्या इथलाच माणूस पाहिजे, हे जरा ठरवा. याच्यासाठी जीव तळमळ करतोय माझा. आपण सगळ्यांनी ठरवा. आमचं चांगलं वाईट समजणारा माणूस आमच्यातलाच पाहिजे. विमानातून जाणारा नको, हेलिकॉप्टर मधनं जाणारा नको. रोज सकाळी आमच्या बरोबर दशक्रिया विधीला आमच्या बरोबर दिव दिसला पाहिजे. रोज आमच्या बरोबर आमच्या घरात दुःखद घटना झाली तर आमच्या बरोबर दिसला पाहिजे. आमच्या घरी पाणी नाही आलं, आमच्या इथं सार्वजनिक अडचणी आल्या तर आमच्या बरोबर उभा राहणारा माणूस पाहिजे. अरे हे आपण कधी ओळखणार? बारामतीला जाऊन सांगणार का माझ्या घरी पाणी नाहीत? बारामतीला जाऊन सांगणार का माझ्या घरातला पेशंट आजारी आहे, वायसमला मला मदत पाहिजे, लोकमान्यला मला मदत पाहिजे, तिकडे जाऊन सांगणार का? अरे पिंपरी चिंचवड मध्ये लोकप्रतिनिधी आहेत, तेवढे सक्षम लोकप्रतिनिधी आहेत, तेवढे विचार करणारे प्रतिनिधी आहेत, तेवढे समर्पित काम करणारी लोकप्रतिनिधी आहेत. अरे त्यांच्या बाबतीत विचार करा. स्वामीवाणी पिंपरी चिंचवडकरांनो, वाईट वाटतं एवढे वर्ष आपण त्यांच्या डोक्यावर घेऊन नाचलो, पण काय केलं? फक्त वाद लावले, त्यांनी काहीच केलं नाही. बदनाम केलं इथलं स्थानिक नेतृत्व. अरे या शहर वाढत असताना या शहराला वेगळं कमिशनरेट असावं, पोलीस आयुक्ताला असावं, हा विचार करणारा महेश लांडगे, हा विचार करणारा भारतीय जनता पार्टी आहे. हे विचार करणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आहेत. यांनी 28, 25, 30 वर्ष सांगतात ना. इथं आलो, माझ्याकडे सगळा होता, ह्याला कारभारी गेला, तिथं चूक झाली तुमची. अहो आपण लोकसेवक आहेत, आम्ही लोकसेवक आहोत, आम्ही राजे नाहीत. आणि कुणाची मोनोपॉली पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता इथून पुढे कधीच चालणार नाही. अरे सगळे या शहरात राहणारा प्रत्येक नागरिक आज आमची कामं पाहतोय आणि आम्हाला मतदान करतोय. आता माझ्या विधानसभेच्या निवडणुकीला काय केलं? हे म्हणले तिकडे जा आणि माझ्या विरुद्ध लढा. आमच्याच गावातल्या लोकांना असं म्हणले का? असं म्हणले का? बारामतीत माझ्या विरुद्ध लढ म्हणले का? त्यांना माहिती आहे, होऊ दे लांडगे गावाने संघर्ष, होऊ दे लांडगे फुगे गावाने सगळ्यांचा संघर्ष होऊ दे, मी सेफ आहे ना. उद्या ह्याच्यातला कोणतरी एक माझ्याकडे येणारच आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आता ही निवडणूक आपल्या स्वाभिमानाची आहे, आपल्या अस्तित्वाची निवडणूक आहे. आपलं चांगलं वाईट आपण करू शकतो, आपण त्यातला मार्ग काढू शकतो, हे आपण या निवडणुकीमध्ये दाखवू शकतो.